नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप चांगल्या अशा घडामोडी घडल्या. जाधव यांना अर्जुन आणि सायली विविध प्रश्न विचारतात. अक्षता ती रडून बबलीविषयी वाईट बोलत असते, कारण बबलीने तिच्या मुलाचं आयुष्य खराब केलेलं असतं. अगदी त्याच्याकडं मुलाकडं बघून जाधव यांचे पती देखील वारलेले असतात. पनवेलमधलं मोठं घर विकून ते कर्जतमध्ये छोट्या घरात राहत असतात. पण सगळं मुलाचं आयुष्य बर्बाद केलं त्या बबलीने, असं ती खूप त्रास करून सांगत होती. त्याचं सगळ्यांना वाईट देखील वाटलं. आता आमची तुम्ही मदत कराल का असं म्हटल्यानंतर ती मदत करायला तयार होते. आणि इकडे साक्षी वकील मिळतो का महिपत केससाठी हे शोधत असते. त्यावेळेस ती वकिलांना फोन लावते आणि महिपत यांची तुम्ही कोण असं प्रश्न विचारल्यानंतर ही लांबची पुतणी असं सांगते आणि त्यांना कधीच वकील मिळू शकणार नाही असं वकील बोलतात. त्यावेळेस साक्षी देखील चांगलीच चिडते आणि बोलते, मग फोन कशाला उचललात? बबली अशी कशी विचित्र वागू शकते? म्हणजे लहानपणापासून तिच्या अंगात किडे आहेत काय, असं सायली बोलत असते. शेवटी तिच्या आपल्यावर भरपूर पुरावे आपण गोळा केले आहेत, त्यासाठी अजून पुरावे मिळावेत असं तिला वाटतं आणि ती सरळ प्रियाच्या रूममध्ये जाते. इकडून ही मैना कॉल करते, पण तिच्या नावाने वेगळंच नाव तिचं सेव्ह केलेलं असतं. ती मेसेज टाईप करून त्याचा ॲड्रेस मिळवते. खरं तर सदा लोखंडेची तब्येत खूप खराब असते याची काळजी देखील तिला वाटत असते. ती तिथून पळ काढते आणि सगळे मेसेज उडवते. आता अर्जुन तिचं खूप कौतुक करतो की सदा लोखंडे आणि मैनाचा तुम्ही ॲड्रेस मिळवलात, खूप चांगली अशी गोष्ट आहे. पण सायली पुढे बोलू लागते की त्या सदा लोखंडे तब्येत खूप खराब आहे, आणि खरं तर तसं देखील असतं. इकडे सचिन ATM चालत नाही, ब्लॉक दाखवत आहे अशी तक्रार तिच्याकडं करतो. तर तशी ती बोलते, कसं काय शक्य आहे, तुझ्या देखत तर मी आत्ताच गिफ्ट घेतलं ना. त्याच वेळेस प्रताप आणि कल्पना त्या ठिकाणी बाळाच्या पहिल्या गुढीपाडव्यासाठी गिफ्ट घेऊन येतात आणि ATM चालत नाही अशी ही तक्रार करते. डिॲक्टिवेट दाखवतं. त्यावेळेस प्रतापराव तिच्याऐवजी मी जाऊन येतो बँकेत असं सांगतो. इकडे याला खूप त्रास होतो आणि तो चक्कर येऊन पडतो. ही मैना खूप आरडाओरडा करू लागते. काय झालं असं या विचाराने ती देखील चिंतेत असते. त्याच वेळेस अर्जुन सायली इथे ते एका डॉक्टरला घेऊन येतात. आता ज्या पद्धतीने ते जाधव मॅडमने सांगितलं की प्रियाच्या म्हणजे बबलीच्या पाठीवर जळायला डाग आहे, ते कन्फर्म करण्यासाठी सायली तो डाग बघते आणि अर्जुनला कन्फर्मेशन देते. इकडे प्रिया एका पंटरला सदा लोखंडेच्या घरी पाठवते, कारण तिकडून ते गायब झालेले असतात. कुठे गेले असेल ते काळजीने ही अजून व्यथित असते.